नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. मागच्या व्हिडिओमध्ये मायग्रेन हा आजार आपण बघितला आहे. तर बऱ्याच रुग्णांचा मला प्रश्न आला, की सर काय आहार घेतला पाहिजे मायग्रेनसाठी वगैरे, की नियंत्रण येण्यासाठी? तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया, मायग्रेन आणि आहाराबद्दलच काही रिलेशन आहे का? प्रत्येक मायग्रेनच्या रुग्णासाठी असा कुठलाच आहार सर्वोत्तम नसतो, पण आहार संतुलित असल्यानंतर मायग्रेनचा अटॅक किंवा मायग्रेन नियंत्रणात येऊ शकतो. तर आपण सकाळपासून चालू करूया. बऱ्याच लोकांना सकाळी कॉफी प्यायची सवय आहे. असं दिसून आलंय, की जी लोकं आठवड्यातून 3 दिवसापेक्षा जास्त वेळेस कॅफीनचं सेवन करतात, त्यांना डोकेदुखीचं प्रमाण खूप जास्त आढळतं. आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच लोकं ब्रेकफास्ट मिस करतात आणि डायरेक्ट लंच करतात. तर उपवास हे टाळणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण हलका सकाळी ब्रेकफास्ट घेऊ शकतो, फ्रुट्स घेऊ शकतो आणि ज्याचा लोकांचा लठ्ठपणा खूप आहे, त्या लोकांनी अर्ली मॉर्निंग एक्सरसाइज करून ब्रेकफास्ट घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांची अशी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ते ब्रेकफास्ट घेताना डायरेक्ट डिनर करतात. तर लंच स्किप झाल्यामुळे शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे सुद्धा खूप कॉमनली डोकेदुखी दिसून येते. अर्थात रात्रीच्या जेवणामध्ये योग्य आहार घेणं गरजेचं आहे. असं दिसून आलंय की प्रोसेस फूडमध्ये ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे किंवा प्रिझर्व्ह फूडमध्ये की लोकांना डोकेदुखीचं प्रमाण जास्त येतं. तर आहारातले संभाव्य ट्रिगर्समध्ये उपवास, लिंबूवर्गीय पदार्थ, अल्कोहोल ज्याच्यामध्ये कॉमनली वाईन दिसून येतं, ही गोष्टी आणि कोल्ड ड्रिंक्स याच्यामुळे सुद्धा डोकेदुखीचं प्रमाण दिसून जातं. तर मलाही मध्ये मायग्रेनचा खूप त्रास होता. मला असं दिसून आलं, की बाबा काही खाद्यपदार्थ विशिष्ट खाल्ले, की डोकेदुखी वाढते. त्यामुळे या खाद्यपदार्थाचं इमिजिएट खाल्ल्याचं मी एक जर्नल मेंटेन केलं. ज्याच्यामध्ये मला दिसून आलं, की हे खाल्ल्यामुळे माझं डोकं दुखतं. त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या व्यक्ती अनुभवानुसार, की काय खाल्ल्यामुळे माझं डोकं दुखतं याचं वर्गीकरण केलं आणि माझी डोकेदुखी पूर्ण झाली. त्याच्यामध्ये शीतपेयापासून फळे, भाज्या, काय पदार्थ खावेत आणि काय खाऊ नयेत याच्याबद्दलची माझी वैयक्तिक माहिती जमवलेली आहे. अशीच माहिती आपणही जमवा आणि मला वाटतं आहाराचं योग्य नियंत्रण केलं, तर मला वाटतं बऱ्याच लोकांना डोकेदुखीच्या त्रासापासून कायमचा मुक्ती किंबहुना नियंत्रण मिळत आहे. तर असेच व्हिडिओ आपण बघत जाऊया आणि आपल्या आजूबाजूच्या कोणाला डोकेदुखीचा आणि तुम्हाला सुद्धा डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.